नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. हे 23-24 वगैरे असेल, तेव्हा मी एका दुसऱ्या कंपनीत कामाला होतो आणि तेव्हा आमची पिकनिक गेली होती. कोकणामध्येच गेली होती पिकनिक आणि जे आमचे बॉस आहेत त्यांच्याच घरी गेलो होतो. तर त्यावेळेला आम्ही कसं त्यांचे 5 रो हाऊस होते आणि प्रत्येक रो हाऊसमध्ये कसं आमचा एक प्लॅन होता की ना इथे डीजे नाईट पार्टी असेल, इथे संगीत खुर्ची असेल, इथे आमचं काहीतरी स्पेशल लंच होईल असं वगैरे. आणि एका ठिकाणी आम्ही जाऊन राहू असं ते एकदम आलिशान असं म्हणजे तिथं बगीचा वगैरे होता छान असा वगैरे त्यांनी जो क्रिएट केला होता. आणि त्यांचं फार्म हाऊस पण म्हणजे असं आहे ना की प्रत्येक ह्याची शेती करतात ते लोक, काजू बदाम आणि बोलतो ना सुपाऱ्या, ह्याची सगळ्याची शेती करतात ते. आणि बऱ्याचशा भाज्या पण होत्या तिकडे बघायला. तर आम्हाला ते पूर्ण फार्म हाऊस बघायला नेलं होतं की त्यांचं कसं काय त्यांनी प्रोडक्शन केलं आहे ते. तर आम्ही गेलो होतो त्या बंगल्यामध्ये राहिलो वगैरे. आणि शेवटचा जेव्हा दिवस होता ना तो आमचं प्रत्येक दिवस काही ना काहीतरी आमची ॲक्टिव्हिटी असायची आणि त्यामध्ये आम्ही गुंतलेलो असायचो की आज काय. आणि त्यावेळेला कसं शेवटचा दिवस होता तो आमचा डीजे नाईटचा पार्टीचा होता. आणि आम्ही त्यावेळेला कसं पूर्ण ते बगीचा पूर्ण फिरणार होतो आणि त्या बगीच्यामध्ये फिरल्यानंतर त्याच ठिकाणी राहणार होतो. तर तेव्हा कसं झालं की त्यांच्या बगीच्याला जी पाणी पुरवठा होतो ती त्यांची पुरातन काळाची विहीर होती. आणि तो जो रो हाऊस होता ना तो सगळ्यात शेवटचा होता ना तो त्यांच्या पुरातन काळाचा होता. म्हणजे सगळ्यात पहिला आजोबांनी वगैरे केलं होतं ते घर. तर ते एकदम जुन्या काळाचं वगैरे एकदम फील होतं ते. आणि आम्ही लोक गेलो होतो आणि मस्त फिरता ना त्या विहिरीकडे पोचलो. त्या विहीर प्रचंड मोठी होती. म्हणजे तो गाभा जो होता ना खूप मोठा होता आणि तिला शेवाळ वगैरे पूर्ण लागली होती आणि मोठे मोठे प्रकारचे कासव होते त्यामध्ये. आणि आम्ही बघितलं आणि जवळ याची पण इच्छा होत नव्हती कारण का ती एकदम काटोकाट होती, एकदम जमिनीच्या काटोकाट होती. तर आम्ही असं पटकन कोणी मस्करीत पण ढकललं ना तर खूप बेकार सीन होईल त्याला. आणि त्याला कसं चढायला काय नव्हतं ते आम्ही लांबूनच बघितलं. आणि मग तिथे लहान मुलं पण फिरवते आणि त्यांना आम्ही सांभाळत होतो की तुम्ही जाऊ नका कारण का कसं प्रत्येकाच्या घरातले कोण ना कोणतरी फॅमिली पण आपण घेऊन येऊ शकत होतो. तर ते वाले होतं. माझी एक मैत्रीण होती, तर ज्या एक मुलगा आहे जे छोटा होता लहान, एक 4 वर्षाचा असेल तो मुलगा. आणि तो असा खेळता वगैरे तिथे फिरत होता आणि त्याने काय केलं माहीत नाही आम्हाला. तर संध्याकाळी 6 वाजता ना तर तो त्या मुलीला बघून अक्षरशः शिव्या घालायला लागला, घाण शिव्या घालायला लागला. म्हणजे आपण बोलतात ना एक मोठ्या माणसाला एकदम पहिल्याची आजोबा आजी कशा घालायची शिव्या म्हणजे एकदम घाणेरड्या प्रकारच्या तशा शिव्या घालायला लागला तो. आणि आम्ही बोललो ह्याला कोणी शिकवलं कोणी. तर आम्ही एकमेकांकडे बघायला तू शिकवलंस काय, तू बोल नाही आम्ही लोक शिकवलं नाही. त्या ज्या मुलीसोबत तो खेळ होता ना दुसऱ्याच्या, तिला तो गळ्याने पकडायला लागला पूर्ण. म्हणजे असं पकडून ना मी तुला मारून टाकेन आणि शिव्या देत होता, मी तुला मारून टाकेन. आणि अचानक त्याला असं बघितल्यानंतर ना त्याच्या आईला आम्ही बोलवलं आणि त्याला पकडायला गेलो आम्ही. तर तो आम्हाला पण शिव्या घालायला, तू कोण मला पकडणारा. तर त्याला ना पकडून आम्ही आतमध्ये नेलं आणि सांगितलं काय काळजी करू नका. त्याला समजे थोडं राग आला असेल वगैरे त्याला. तर त्याला ना दोन्ही पायाच्या मधोमध त्याचे दोन्ही पाय बी पकडून ठेवले होते. आणि तो ओढवता मला सोडा मला आणि शिव्या देतोय, सोडा मला शिव्या देतोय. कोण आहात तुम्ही लोक, मला का पकडून ठेवता तुम्ही लोक, तुमची हिंमत कशी आली मला पकडायची. आणि मग कळत नव्हतं कोणाला काय करायचं वगैरे. तर ज्यांच्या मालकी होत्या ना त्यांना माहिती पडलं की हे काहीतरी विचित्र प्रकार आहे हा काहीतरी. तर तिने अगरबत्ती वगैरे लावली आणि ना त्याच्या अंगावरनं वगैरे नारळ वगैरे काढला आणि साईडला ठेवला आणि बोललं काय पाहिजे तुला, कशाला आलायस तू वगैरे, कोण आहेस तू, नाव सांग तुझं, असं वगैरे विचारायला लागलं त्या. तर आम्हाला एंट्री देत नव्हते, सगळ्या बायका वगैरे होत्या. तिची आई तर अक्षरशः रडायला लागली होती. आणि आम्ही तर खिडकीतून वगैरे बघत होतो त्याला, असं बारी सरकवल्याने बघत होतो काय चाललं आहे आतमध्ये. आणि तो आतमध्ये शिव्या घालतो ह्या बायकांना सगळ्यांना. आणि अक्षरशः तो म्हणजे भयंकर रूप होता. आणि सोड मला सोड, जसं की हा उठल्यावर त्यांना मारून टाकणारच आहे अशा प्रकारे तो भांडव होता, एवढीसा मुलगा 3 वर्षाचा. आणि त्याला काय कळतच नव्हतं. आणि त्या मुलाला दोन्ही पायात असं पकडून ठेवलं होतं, तरी पण तो ओरडतोय. अचानक माहिती तो शांत आला आणि आमच्याकडे असं त्याने बघितलं काय रे आणि शिवी दिलं, माझी व्हिडिओ काढा असा बोलला. अरे आम्ही जी खिडकी बंद केली ना आणि पाहिलो, अरे बोललो तो व्हिडिओमध्ये बघ कसा बोलतोय बघ. व्हिडिओ आहे नाही, ती व्हिडिओ आम्ही लोकांनी तिथं तेव्हाच डिलीट केली. आणि अक्षरशः इतकं मी बोललो मला दे ती व्हिडिओ, पण तो त्या मुलाने दिला नाही कारण का मी तेव्हा लांब होतो. आणि त्या दुसऱ्या मुलासोबत असं थडलं. म्हणजे जो बघणार होता ना तो मुलगा असा होतो ना आवळी पोरगा होता. तर तो खिडकीतून बघायला गेला, तो मला दाखवता बघ कसा बोलतोय बघ. नंतर मी त्याला बोललो मला दे, कारण का माझा पण एक चॅनल आहे ना त्यावरती मी त्या ब्लॉग्समध्ये टाकत असतो. तर मी त्यात मी पण हे घेतो कोण इन्सिडेंट झाला करून. पण म्हटलं नको. तो मुलगा बोला नको हे सगळं नको करा, त्याची आई उगाच हे करेल. बोला ठीक आहे. तो व्हिडिओ मग आम्ही नाही घेतला त्याच्याकडनं. पण तो जो सीन झाला होता ना मग त्या गावी आहे ना कसं झालं त्यावेळेला ते जातच नव्हतं. त्याला काय व्हिडिओ न केला, त्याला बोललो काहीतरी तुला देतो आम्ही, म्हणजे बोलतात ना त्याला आपण काय म्हणतो त्याला तिथं आपण उतारा ठेवतो, त्याला उतारा देतो आपण त्याला. पण तो ऐकायला मागतच नव्हता. तो बोलतो नाही मी ह्याला घेऊन जाणार, हा माझ्या इथे मुतला आहे माझ्या अंगावरती. आणि तो पोरगा खरंच तिथे जाऊन तिथे त्याने वॉशरूम केलं होतं त्या ठिकाणी जाऊन. आता कुठे काय ठिकाणी काय असेल ना ते सांगता येत नाही. आणि तो बोलतो मी हा वॉशरूमच्या दरीच त्याला मी कॅच केला त्या पोराला.
पटकन दाखवलं नाही. तुम्ही म्हणजे जेव्हा रंगात आला ना, माझा वेळ आला ना, तेव्हा मी तिथे ह्याला दाखवलं. असं काय काय बोडाबडाला त्याच्या डोक्याच्या पलीकडे जातं. म्हणजे तो जो मुलगा होता तो कुठेतरी लघवी करायला लघवी करत गेला, होता छोटा बाळ. तिथे त्याला भूताने म्हणजे धरलं त्याला, आत्माने धरलं, पछाडलं त्याला. आणि जेव्हा त्याचा वेळ आला तेव्हा तो त्यांनी दाखवला. जेव्हा त्याला ताकद चढली ना, एक 7-7:30 वाजता वगैरे त्याला ताकद चढली, जसं तो त्याला रंगात यायला लागला त्या मुलगा, तो त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये व्हायला लागला. आणि काहीतरी तो ॲक्शन मिशन करून दाखवतो. म्हणजे एकदम म्हातारी माणसं कशी पायावर पाय ठेवून बसतात वगैरे तसं बसायला बघवतो तो त्याच्या स्टाईलमध्ये. त्याची स्टाईल असेल. आणि सकाळ असं करत होता, असं करत होता माहीत ना. आणि शिवी देत होता, प्रत्येक गोष्टीला शिवी देत होता. तर त्या काकीला काय कळलं नाही, म्हणजे आमच्या ज्या लेडी बॉस होत्या त्याला काय कळलं नाही की काय नक्की चाललं वगैरे. आणि त्या बायकांना पण काय कळत नव्हतं काय करायचं. तिची आई प्रचंड रडत होती की माझ्या मुलाला बरं करा, मी ते म्हणजे असं इथे मला वाटलं नव्हतं असं होईल करून. तर त्या ज्या मालकीण होत्या त्यांनी मग गावच्या गुरवाला बोलवलं, म्हणजे जे गुरव असतात ना गावचे त्यांना बोलवलं. मग त्यांनी सांगितलं, झालेला प्रकार पण सांगितला. आणि मग ते गुरव त्याच्यासोबत एक माणसाला पण घेऊन आले. आणि मग त्याला प्रचंड त्याला विनवण्या केल्या. आणि मग काय काय आमिष दाखवलं की तुला हे देतो, देसी दारू देतो, तुला कच्चं मटण देतो, बकऱ्याचं मटण देतो, तुला बिडी देतो. तर मागवतं की त्याला हे पुरवत होते की मला बिडी द्या, हे द्या, ते द्या. आणि तो म्हणाला की ते माझा जिथे हा वॉशरूम करून ना तिथेच जाऊन परत ठेवून या, जिथे ह्याने केलं तिथेच ठेवून या, तिथे माझं स्थान आहे आणि मी तिथे बसलेला असतो. जेव्हा वॉशरूम करतो तिथे मला म्हणजे तिथे कधी त्याचा मृत्यू वगैरे तिथे झाला असेल त्या एंटिटीचा, तिथे ठेवून या. आता ठेवायला जाणार कोण? मग तो गुरुजी ते जे आले होते ते म्हणाले की आम्ही ठेवतो करून, तुम्ही काय काळजी करू नका वगैरे. तर ते गेले ठेवायला. आणि ते म्हणत होते ना, ते आल्यानंतर असे घामाघूम होत आले होते. तर आम्ही त्यांना काय ठेवलं ना, ओके ना सगळं आता? बोलतो अरे जिथे मी ठेवलं ना, तर ते बोलतात ना असं पावलं कशी येतात तसं ते मागे वळल्यानंतर पुन्हा पावलं येत होतं. आणि त्या गुरुजींचं नाव घेतलं. बोल, अरे अशोक हा माझ्यासाठी ये इथे, मला साथ दे, असं म्हणजे त्यांचं नाव घेऊन बोलला मागून. आणि ते गुरुजी अजून पुढं पटपट पुढे चालत आले. त्यांनी काय आवाज दिला नाही, त्यांनी काय रिॲक्शन दिलं नाही. तर त्यांना म्हणजे होतं ना खूप भयानक होतं हे. आणि त्याला कसं करून उतरवलं, त्या पुलाला परत जाऊ देऊ नका तिकडे. आणि मग त्या मुलाला आतमध्ये ठेवलं. जेव्हा आमचे ते डिझाईन पार्टी आमची संपली ना, तर तो मुलगा मला परत सांगायला लागला की अरे डान्स मस्त केला रे. मी बोललो हे बाबा तू शिव्या छान दिल्यास असं मी त्याला बोललो. तो लहान मुलगा होता एकदम. तो बोला काय शिव्या देतोस तू रे, मस्त तू डान्स छान करतोस असं आला तो सीन. मग ते आजोबा कोण, ते जो आत्मा होता तो बोलला की त्याचा मृत्यू कसं झालेला काय? नाही, त्याने नाही सांगितलं. फक्त तो काय शिव्या घालून सांगतो की ह्याने माझ्यावरती जे लघवी केली ना, तर मला प्रचंड ह्याचा राग आला आणि मग मी ह्याला पछाडला आणि मी याला घेऊन जाणार. बापरे. असंच म्हणत होतं, मी याला घेऊन जाणार. पण त्या आतमध्ये काय होतं एक्झॅक्ट मला काय कळलं नाही की काय नक्की काय करतात ते लोक वगैरे. पण बाकी बरेचसे असा आवाज येते. ते आजोबा ते येताना छडी घेऊन आलेले, तर त्या वेताच्या काठीने पण त्याला मारत होते. बापरे. आणि म्हणजे त्या मुलाला काहीच लागत नव्हतं, त्या अँटिटीला लागत होतं, जे काय लागणं होतं त्याला त्या आत्म्याला लागत होतं. आणि कसलं तरी पाणी पण त्यांनी आणलं होतं, ते पण त्याच्या अंगावरती शिडकं होते. मग जे असं ना तुळशीचं वगैरे असं वगैरे पाणी, गंगाजळ वगैरे ते मिक्स करून आणलेलं. आणि ते पाणी शिंपला तो इतकं जोरदार तडफडायचं, जसं काय आपण ना काही आग लागलेलं फेकलं आपल्या अंगावरती वगैरे, तसं एकदम त्याला जळायचं ते सगळं. तसं तो मुलगा ओरडायचा आणि त्याची आई त्याला बघून रडते. तू एक सोसायटीच्या अंगणात देतो त्यावेळी, तो असं स्टोरी आहे ना ती की म्हणजे माझ्या वडिलांच्या मित्रांची वगैरे ही स्टोरी आहे. त्यावेळेला कसं की तो काळ असं ना की म्हणजे पडद्यावरती ते लावायचे पिक्चर आणि दोन्ही बाजूने बघायचे, असा तो सीन होता. आमच्याकडे कसं 2 सोसायटी आहेत आणि त्यामध्ये ग्राउंड आहे, ठीक आहे, चाळच आहेत, छान असं मस्त मग ग्राउंड आहे. आणि त्या ग्राउंडवरती मग पिक्चर लागायचे. आणि हे मुलं रात्रीची मस्त बसून पिक्चर बघत आहे, लेट नाईटपर्यंत वगैरे सगळे बसले असायचे. तर एक जो विकास नावाचा मुलगा होता ना, तो त्याला पिक्चर बघायमध्ये खूप इंटरेस्ट होता. आणि तो अगोदर त्याने बघितला, नंतर तो झोपला, ठीक आहे. आणि मग झोपला आणि बाकीची मुलं पण झोपली गेली. तो पिक्चर तसाच चालू होता. रात्रीचे सुमारे 3-3:15 वाजले होते. आणि तुला सांगतो ना, त्या पिक्चर बघताना ते म्हणजे अचानक त्याला म्हणजे ना एक सीन येतो तेव्हा जोरात आवाज येतो, तर त्याचे डोळे खोलले गेले आवाज आल्यामुळे. आणि तो बोलतो अरे हा पिक्चर चालू आहे आणि ते सगळे झोपले आसपास. तर त्या पिक्चरच्याकडनं त्यांनी असं थोडं मान असं वरती केली आणि बघितलं ना, तर एक म्हातारी बाई झाडावरनं पुन्हा अशी झोपून त्या पिक्चरकडे अशी बघत होती. विचार कर काय खतरनाक सीन असेल. त्याने बघितलं ना असं की ही अशी बघते करून ह्या पिक्चरला, तसंच पडून राहिला खाली. तो सकाळपर्यंत उठला नाही, जागा होता पण उठला नाही तो. मग विचार कर, ती बाई पूर्ण लीन होऊन त्याकडे बघवती त्या पिक्चरला. एकदम म्हातारी बाई होती ती आणि पूर्ण झोपून ती पूर्ण बघते आरामात असा पिक्चर.
आणि हा विकास इतका घाबरला ना का सकाळपर्यंत तो काही झोपला नाही, पण तसंच तो पडून होता झोपायचं नाटक करून. आणि सकाळी पहिला उठून पाहिला. बापरे. अशी ती एक सोसायटीमध्ये खतरनाक कांड आहेत. आणि आजचं मला वाटतं जर आता पॉडकास्ट आपला बराच मोठा होतो आहे आणि रोहित आल्यावर तर होतोच मोठा. आणि मला पण इथे ह्या एपिसोडची शेवटची गोष्ट मला ती 31st नाईट ती काय गोष्ट आहे. अच्छा, एकदम म्हणजे बोनस गोष्ट आहे तुझ्यासाठी. तर त्या 31st नाईटला माझा मित्र आदित्य आणि विजय हे दोघं एकाच विंगमध्ये राहतात आणि ते माझे कॉलेज फ्रेंड आहेत. आणि आदित्य हा माझा स्कूल फ्रेंडसुद्धा आहे. कुठे राहतात ते लोक? जोगेश्वरीला. आणि कसं झालं त्यांचं म्हणजे ते लोक असे प्लॅन करत होते की आपण जाऊया कुठेतरी 31st नाईटला आणि प्लॅन करूया मस्त छानपैकी. आणि विजयकडे बाईक होती आणि आदित्य त्याच्या मागे बसणार होता. आणि बऱ्याचशी 2-3 मुलं आणखी होती, 2-4 मुलं आणखी बाईक्सवर होते. त्याच्या मागे आणखी त्यांचे मित्र होते. 2010च्या साली समथिंग कसं होतं की ना क्वचित कोणाकडे तरी बाईक होत्या. बरोबर. आणि हा मित्र मोठा असल्यामुळे ह्याच्याकडे बाईक होत्या. तर ह्याने काय केलं, सांगितलं असा प्लॅन करूया आपण. आणि एका मित्राच्या फार्म हाऊस आहे आपला अलिबागला होता फार्म हाऊस त्याचा. आणि अलिबागला फार्म हाऊस आहे त्याचा, म्हणजे घर आहे एक छोटं छान असं वगैरे 2 मजलीचं. आपण तिथे जाऊन राहूया आणि एन्जॉय करूया 31st. आपला 31st तिथे मनवूया. बोले चालेल, छान मस्त आयडिया आहे तुझी, आपण बाईकने जाऊया आणि मस्त एन्जॉय करूया. तर जायचा काय पियाचा प्लॅन तिथे जाऊनच होता, ड्रिंक वगैरे करायचं तिथे जाऊनच प्लॅन होता. तर त्यांनी काय केलं, इथून गाड्या वगैरे काढल्या, मस्त गणपती बाप्पा मोरया वगैरे बोलले, निघाले सरळ इकडनं हायवे टू हायवे गेले पनवेल मार्गी. गेल्यानंतर त्यांना ना रस्त्यामध्ये ना जेव्हा अलिबागला पोचले तेव्हा ना मेन जेव्हा आपले संपतात ना तेव्हा गावचे वळण येतात ना, तसे वळणं येत होते. पुढे ज्याला माहिती रस्ता सांगितलं तो, त्याच्या मागे शेवटला ज्याचं घर आहे त्याचा तो, आणि मध्ये जे बायकर आहेत ना ते सगळे. तर अचानक आहे ना विजय आणि आदित्य मागे राहिला. आणि इतका थोडासा मागे सुटला ना हा की विजयला काय झालं माहीत नाही. त्यानं अचानक आहे ना एक 15च्या किंवा 20च्या स्पीडला गाडी घेतली टर्निंगला. आणि अचानक त्याने गाडी अशी करून पाडला. आणि तो म्हणजे असा गाडीच्या खालीच बसून राहिला आणि हा साईडला आला पडला. तर ह्याने त्या गाडी पटकन उचलली. विजयला बघितलं तर विजयच्या ना ते हँडल जे असतं ते हातावर लागलं होतं, जे त्याचा हँडलचा कोपरा हाताला लागलेला. तर तो बोलला आता नाही रे काय जागलं नाही मला, पण आता मी बाईक चालवणार नाही, मी आता बाईक चालवणार नाही. मी बोललो काय झालं काय? तर बोलतो नाही तू चालव आता, मी मागे बसतो, तू चालव. आणि तर बोललं ठीक आहे बस. आणि मग बाकीचे होते ते गोल फिरून परत ह्यांच्याकडे आले. काय रे काय झालं वगैरे, पडला की काय? बोलतो हा पडलो थोडं, पण इतक्या कमी स्पीड होती हा पडला ना का तुला सांगितलं हसायला येईल. 15 स्पीड होती पडला हा, 15च्या स्पीडवरती पडला हा टर्न मारताना. असं तो बोलतो अरे काय विजय तुला आत्तापासून चढली, अरे हे काय असं त्याचा मजाक उडवायला लागले. पण बोला त्याने दाखवलं ना किती लागलं आहे त्याला ते. आणि ते आले त्या घरापर्यंत वगैरे पोचले. हा आपला हात पकडूनच, माहीत नाही त्याला काय झालं, हात पकडूनच नाही रे तुम्ही पिया मला नको, मी खातो थोडंसं खातो बसतो. त्याला ना म्हणजे रात्रीचे ना 11-11:30 वाजले होते तेव्हा त्याला ना थंडके मार लागले हाताला. जेव्हा आपले ना थंडीमध्ये आपलं हाड तुटतं ना तेव्हा थंडके मारतात आतून. तर त्याला ना एकदम थंडके मार लागले. आणि जेव्हा तो मला सिगरेट प्यायची, तर तो असा बोलायला लागला. तरी बोलतो तू पडला कसा पण एवढ्या कमी स्पीडत, कारण का पियाला ना चढली त्यांना सगळ्यांना, त्याचा मजाक उडवते. तो बोला अरे तुला काय सांगू, माझ्यासमोर ना एक म्हातारा आला होता अचानक. तर बोलतो चप रे विजय, मी तुझ्या मागेच बसलो होतो, काय पण काय फेकतोस तू, तुझा तोल गेला बोल. तू तो अरे नाही म्हाताराला त्याला ठोकलो आणि पडलो आहे मी, पण उठल्यानंतर बघितलं तर कोणच नव्हतं, तू मला उचलो होतंस. पण तो जे हँडल जे घुसलं त्याने जेव्हा सिगरेट घ्यायला ते हात पुढे केला ना, तो हात पूर्ण इथून खाली पडला होता. विचार कर त्यासोबत काय सीन घडला असेल. हात पूर्ण अर्धा तुटला होता तो हात पूर्ण, इतका खतरनाक त्याचा ब्रेक झालेला पूर्ण हात. आणि ह्यांची पार्टी ते बघूनच थांबली. ते बोले आमचा 31 झाला आहे. त्याला तसाच घेतला आणि डायरेक्ट तिथे रुग्णालयात दाखल झाले ते लोक यांच्या घरातल्यांना कळतात. तर त्याच्या घरातल्यांना म्हणजे त्यांनी सिटी स्कॅन वगैरे केला तेव्हा कळलं की तिची पूर्ण हड्डी ब्रेक झालेली आहे, 2 पट्ट्या टाकाव्या लागतील मागून पुढून आणि ती जॉईन करायला लागेल. इतकं मोठं ॲक्सिडेंट झालेलं. मग त्याच्या घरच्यांना बोलवलं वगैरे त्या एका पर्टिक्युलर हॉस्पिटलमध्ये, तिथे त्याला बघितलं वगैरे सर सांगितलं. पण त्याच्या ह्या गोष्टीवरती कोण विश्वास ठेवत नव्हतं की हा असं बोलतोय, ह्याला गाडी चालवता येत नाही, हा असंच आहे, याचा तोल गेला असेल असंच मानत होते. पण तो त्या गोष्टीवरती ठाम होता की मी एका म्हाताऱ्याला ठोकले, तो अचानक कुठून आला मला माहीत नाही, अचानक समोर आला, मी त्याला ठोकलो, पण उठल्यानंतर तो म्हातारा नव्हताच तिकडे, पण ठोकलेला नक्की. आणि त्याचा हात तुटलेला होता. आम्ही दुसऱ्या दिवशी त्याला 2-3 दिवसांतर जेव्हा कॉलेजला भेटलो ना, हात फ्रॅक्चर घेऊन गळ्यात फिरवता इकडे तिकडे. बोला विजय काय झालं तुझ्या हाताला? काय नाही 31चा बॉम्ब फुटलेला आहे. मग त्याने ही स्टोरी सांगितली आम्हाला की असं झालं होतं माझ्यासोबत. अरे
त्यांनी दारू जास्त पियालेला तो. पण अगोदर दारू पिलेत नाही ना, कारण का त्यांना माहिती होतं आपल्याला चालवायची आहे गाडी. मी तुला अगोदरच क्लिअर केलं त्यासाठी की अगोदर काहीच नाही केलं त्यांनी. बापरे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.